आणि 4 षटकामध्ये किती धावा चव्हाण उभं करणारे पाहायचे. तर दुसरीकडे पाहतोय आपण गोलंदाज धुरा सामर्थ्य गोलंदाज एक मोठं नाव टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सातत्याने आपण ज्याचा घेतोय तो म्हणजे महेश ठाकरे. सलामी जोडी खेळपट्टीवर व्हीआयपी डायजवर सर्व मान्यवर सामन्याचा आनंद घेताना त्यामध्ये खास पाहतोय आपण आयोजक बंदामूर्ती कला संघाचे कोच रमेश दादा पाटील. एक खूप मोठं योगदान टेनिस क्रिकेटला नेहमी सातत्याने या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होईल महेश ठाकरे. एक मोठा खेळाडू म्हणून ज्याचं सातत्याने आपण नेहमीच चांगली कामगिरी पाहतोय मैदानावर. तर सुरुवात करताना पाहतोय आपण पहिल्याच षटक कातरण्याच्या तयारीमध्ये महेश ठाकरे. पहिला चेंडू फुल टॉस उडवलाय, चेंडूला छान फटका आहे. इथं मात्र चेंडू जाईल कौ कॉर्नर बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार दमदार चौकार. प्ले सुरू आहे कारण लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आपण बघितलं आणि डीप मध्ये स्क्वेअर लेगच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नर मधून हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. आगास जमदार करतात फलंदाज आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडला ते म्हणजे सागर यांना. सुरुवात खूप छान पाहायला मिळाली सागरच्या बॅट मधून. याच पाहता स्लॉक केले, अजून एक धमाका का जबरदस्त प्रहार बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून चेंडूला फेकून देतोय षटकार. पालखीला नाचून गुलाल उरवून आणि म्हणतात ना जर कुठल्याही कार्याची सुरुवात जर अप्रतिम झाली त्याचा शेवट सुद्धा गोड होतोय. पण इथं मात्र शेवट कसा करेल सागर नावाचा फलंदाज, पण इथं मात्र वापसी करावी लागेल महेश ठाकरे या गोलंदाजाला. एक धमाकेदार सुरुवात पाहतोय आपण पोगाव संघाच्या माध्यमातून. यश पात्र हवेत प्रयत्न केला होता आणि असे खेळ आपल्याला घेणं अनिवार्य असते क्रिकेटमध्ये. जीवनदान मिळालंय कुणाला? सागर, ज्यांच्या बॅटमधून खूप छान असे 2 फटके निघाले होते आणि मात्र जीवनदान मिळतोय सागर याला. आणि एका सिंगलनी संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते. आता मात्र ती पाहतोय आपण धावफलकावर 11. बाहेरची गडा घेतली होती, मोठी गडा घेऊन हा चेंडू पाठीमागे आपण बघितला. संधी कुठेतरी होती परंतु ती मिस झाले. रक्षक ही कॅच ड्रॉप करतात आणि हे जीवदान आपण बघितलं ते फलंदाज सागरला. खूप चांगलं षटक. आता कमबॅक कारण अशा संधीचं सोडणं करायला पाहिजे तरच संघ जिंकू शकतोय. आणि ज्या प्रकारे आपण पाहिलं की जीवनदान मिळालंय त्या फलंदाने त्या संधीचं सोनं केलेलं आहे आतापर्यंत आपण पाहिलंय. याच पात्र चांगला फटका इनफिल्डच्या वरतून हवेत आहे, पण परत एक खेळ गॅदर करू शकला नाही विकी. आणि तोपर्यंत मात्र संधी होती या 2 रन्स कंप्लीट करण्याची. आणि कारण जर पाहिलं आपण क्रिकेटच्या मैदानामध्ये जेव्हा जेव्हा चेंडू हवेत उडतात तेव्हा मात्र त्या चेंडूला झेलमध्ये कन्व्हर्ट करणं गरजेचं आहे. हाफ चान्स असो की फुल चान्स त्याला कन्व्हर्ट करणं गरजेचं आहे. इथं मात्र पाहिलं आपण लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर मात्र मजबूर केलं होतं फटका खेळण्यासाठी. त्या संधीचं सोडणं करता आलं नाही अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या क्षेत्ररक्षकाला. आणि ते मात्र तुषार 2 धावा पूर्ण करतोय. संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते. आता मात्र जर पाहिले आपण 13. एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते पोगाव संघाच्या माध्यमातून. नक्कीच पुन्हा एकदा तयार होतात महेश. स्टेप आउट झाले, बॅकफुट पंच केला चेंडूला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये वेगाने हा चेंडू टप्पा पडल्यानंतर खूप चांगला वापर पॉवर प्लेचा करतायत. आणखी एक चौकार. ज्या प्रकारे तुषार नावाचा फलंदाज आहे एक खूप बेमिसाल फटकेबाजी करणारा फलंदाज. काय चांगला फुटवर्कचा वापर केलाय आणि फक्त चेंडूच्या गतीचा वापर केलाय. चेंडूला मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून पाठवलंय सीमापार 4 धावेसाठी. पुढचा चेंडू याच पाहता परत एक एक्स्ट्रा कव्हर, छान ड्राईव्ह, चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. बॅक टू द बॅक दुसरा दमदार चौकार. पडल्यानंतर चेंडू वळण घेतो त्यांना माहित आहे, परंतु त्या अगोदर टप्प्यापर्यंत ते पोहोचले. स्टेप आउटहून 2 फटके पाहायला मिळाले.
या ठिकाणी आपण बघितलं तर कव्हर ड्रॉप आला, स्टेप आउटून अलॉंग दी कार्पेट हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. माहीत आहे या ठिकाणी बॅटिंग करणार नीरज इलेव्हन पोगावला, कारण पहिल्या मॅचमध्ये अष्टविनायक ठाकूरपाडाने 107 धावा उभारल्यात. बॅटिंग ऑर्डर खूप चांगली आहे ठाकूरपाडाकडे देखील आणि त्याच कारणासो पहिल्या चेंडूपासून आक्रमण इथे पाहायला मिळते. इरादे स्पष्ट आहे दोन्ही फलंदाज सागर आणि त्याचबरोबर तुषारच्या पहिल्या षटकाच्या खेळी जाऊन पोहोचला आहे तो नीरज इलेव्हन पोगाव 21 या आकड्यावरती. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 21-21 एक दमदार सुरुवात म्हणता येईल. आणि कारण जर विचार केला आपण पहिल्या षटकामध्ये दोन्ही फलंदाजाला जवळपास जीवनदान मिळालेलं आहे आणि त्याचा जर फायदा इथं मात्र उचलत आहे. काय जबरदस्त फटकेबाजी पाहिली आपण. पॉवरफुल जी मुभा असते पॉवरफुल फटकेबाजी करण्यासाठी त्यामध्ये एक अतिशय चांगलं फलंदाजी करताना आपण पाहिलं आहे दोन्ही फलंदाजांना. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21, खूप छान सुरुवात. ही सरासरी जर कायम राहिली तर मात्र खूप एक मोठं आव्हान उभं करेल इथे मात्र पोगाव हा संघ. तर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज निलेश, एक मोठं नाव टेनिस क्रिकेट भिवंडी मध्ये जर आपण सातत्याने पाहतोय अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या माध्यमातून, पण यावर्षी कुठंतरी निलेश आपला हवा तसा परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाही. पण इथून मात्र जे दिवस गेले ज्या सामन्यामध्ये खराब कामगिरी झाली ती मात्र धुवून काढण्याची सुवर्ण संधी आहे या सामन्यामध्ये. निलेश याला जर चांगली कामगिरी केली तर निश्चित एक महान खेळाडू म्हणून ज्याचं सातत्याने आम्ही वर्णन करतोय तो निलेश येतोय. समोर खेळण्यासाठी सागर, एक खूप छान असा स्टार क्रिकेटपट्टू पोगाव संघाच्या माध्यमातून पाहतोय आपण. नेहमीच सातत्यपूर्ण कामगिरी प्रत्येक सामन्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. खूप छान वातावरण पाहतोय आपण. स्वच्छ सूर्याची किरण बंद्यामती काले क्रीडानगरीच्या ऐतिहासिक मैदानावर दुसऱ्या फेरीतली पहिली लढत पाहतोय आपण. पोगाव ठाकूरपाडा. स्विचिटचा फटका, काय जबरदस्त टायमिंग शक्ती फटक्यामध्ये आणि चेंडू मात्र जाईल सीमा पार. अजून एक अफलातून दमदार चौकार. पहिला चेंडू स्वागत केल्या ठिकाणी गोलंदाज निलेश. रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून रिव्हर्स पूल पाहायला मिळाल्या ठिकाणी. थोडेसे थांबले त्यानंतर एक्झिक्यूट करत असताना बॅकवर्ड पॉईंटमधून चेंडूला पाठीमागे चौकाराने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे ते 25 या आकड्यावरती. तर पण नक्कीच असेल या गोलंदाजावरती कुठेतरी पहिल्या चेंडूवरती आता चौकार आलाय. ब्रेक थ्रूच्या शोधात आहे खऱ्या अर्थानं हा अष्टविनायक ठाकूरपाडा आणि तो ब्रेक थ्रू कोणता गोलंदाज या मॅचमध्ये मिळवून देईल. आणि जिथं पहिल्या विकेटची अजून प्रतीक्षा असेल ठाकूरपाडा संघाला आणि विकेट प्राप्त करेल काय याच पात्र. फाईन फटका पाहतोय आपण. आउटफील्ड खूप छान आहे मैदानाची, पण सागर अतिशय वेगात चेंडूवर जातोय. दुसरी धावण्याचा प्रयत्न पण धीमा थ्रो पाहतोय आपण आणि त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात सागर या 2 रन्स कंप्लीट करतोय. सागर आणि तुषार एक खूपच चांगली जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. जर 60च्या आतमध्ये रोखायचे असेल तर एका फलंदाजाला बाद करणं गरजेचं आहे ठाकूरपाडा संघासाठी. नक्कीच दोन्ही फलंदाज आता तग टोकून सेट होऊन बॅटिंग करत असताना षटकार चौकारांसोबत एकेरी दुहेरी धावांवरती देखील आता लक्ष केंद्रित पुन्हा एकदा तयार होतात निलेश. पिच होता बॅटची काढा त्यानंतर घरंगळत बोहऱ्यासारखा चेंडू सिली मिड ऑफ मध्ये फॉलोथ्रोमधून गोलंदाज चेंडूवरती येतात. धाव घेण्याची संधी नक्कीच होती. स्ट्राईक रोटेट होते. एकेरी धावेने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजेच 28 या आकड्यावरती. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर सुस्थितीमध्ये बॅटिंग करणारा नीरज इलेव्हन पोगावा संघ टॉस जिंकल्यानंतर लगेचच त्यांच्या कॅप्टनने एक धाडसी निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा. दुसरं षटक प्रगतीपथावर 28 धावा धावफलकावरती. आणि जिथं जो निर्णय घेतला होता त्यावर मात्र मोहर लावताना दोन्ही सलामीचे फलंदाज की आमच्या संघटनेकडे जो निर्णय घेतला तो आम्ही योग्य ठरवतोय. फ्रंटला गेलाय काय अफलातून ऑन द राईटचा फटका, एक शाकवर बाउंड्रीच्या बाहेर. कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि सदाबार हा चौकार. बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार. अजून एक नेत्रदीपक चौकार तुषारच्या बॅटमधून. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या तब्बल 32 धावेची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी आणि आजच्या दिवसामध्ये 96 धावाची जी पार्टनरशिपचा रेकॉर्ड महेश आणि सागरच्या नावावर आहे. ज्या प्रकारे पहिल्या सामन्यात एक धमाकेदार डाव साकारलं होतं. गोलंदाज सज्ज होतोय निलेश. याच पात्र अजून एक चांगला फटाका. धमाका धमाका धमाका, काय सुपर शॉट. चेंडूला भिरकावलाय षटकार.
चांगला फटका पाहायला मिळाला. स्विच हिट्स हा परफेक्ट मिडल ऑफ द बॅकवर्ड पॉइंटच्या वरतून चेंडूला फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. आग दोन्ही बाजूने आता लागली. सागर पाटील आणि तुषार शेळके पहिल्या चेंडूपासून आक्रमण करतात. ते आक्रमण आता देखील तुम्हाला पाहायला मिळेल. प्रति हल्ला पहिल्या चेंडूपासून आपण बघितला खऱ्या अर्थानं महेश ठाकरेवरती आणि त्यानंतर गोलंदाज निलेश. अखेरचा चेंडू स्टेप आउट झाले, लेफ्ट केलाय लेक्समच्या अगदी जवळून चेंडू. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा आला. एक सरने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे. ते म्हणजेच 39 वरती 39 रन्स प्रोग्रेस इन सेकंड ओव्हर. अतिशय जबरदस्त कामगिरी पाहतोय आपण फोगाव संघाच्या माध्यमातून. धावसंख्या जर पाहिली आपण खूप एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना फोगाव संघ. पुढचा चेंडू याच पाहता स्विंग केलंय चेंडूला. धमाका धमाका अजून एक पलटवार. हा षटकार वर्षाचे धर वर्षाला आणि या पाहतोय आपण षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण धावपलकावर तब्बल इथं मात्र बिनबाद 45. कारण ज्या प्रकारे सुरुवात पाहायला मिळाली, एक जबरदस्त जो निर्णय घेतला होता संघटनेकडे नाणेफेक जिंकून, त्यावर मात्र मोहर लावताना पाहतोय. जी सुरुवात पाहतोय बिनबाद 45. नक्कीच टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा त्यांचा निर्णय आहे, त्यांचा कॅप्टनचा. आणि खऱ्या अर्थानं संघनायकाच्या निर्णयाला सार्थ ठरणारे बॅटिंग करतायत सध्या सागर पाटील आणि तुषार शेळकेच्या मध्ये. तुषारचं योगदान आपण बघितलं. त्याच्या बॅटमधून 3 चौकार 2 षटकार आले. तो खेळतो व्यक्ती 26 धावसंख्येवरती. आणि दुसऱ्या बाजूला सागर पाटीलचा आपण विचार केला, त्याच्या बॅटमधून येत आहेत त्या धावा 18. आणि खूप चांगले बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाज धावसंख्येला त्यांनी नेऊन ठेवलंय, ते म्हणजेच 40 या आकड्यावरती. आणि कारण ही सरासरी जर कायम ठेवली तर 90चा आकडा पार करेल फोगाव संघ. ज्या प्रकारे मात्र कठीण आव्हान असेल, कारण की 4 षटकामध्ये 90पेक्षा धावा सहजासहजी चेस केल्या जाऊ शकत नाहीये. कवचित असे सामने आपल्याला पाहायला मिळतात जेव्हा 4 षटकामध्ये 75 किंवा 80चा लक्ष्य पार केला जातोय. आणि आता मात्र गोलंदाजी मध्ये पहिल्या परिवर्तन पाहतोय आपण. यतीश नावाचा एक अजून मोठा ऑलराऊंडर. काल सिटी क्रिकेटच्या माध्यमातून या खेळू जर आपण परफॉर्मन्स पाहिला आपण, सुरेश इंटरप्राइजेस संघाच्या माध्यमातून 13 चेंडूमध्ये 50 धावाची खूप उत्कृष्ट खेळी साकारली होती. पण इथं मात्र यतीश आपल्या संघासाठी पहिल्या विकेटची आवश्यकता आहे. तो ब्रेक थ्रू इथं मात्र मिळून देईल काय पाहायचं आहे. क्षेत्ररक्षण पाहूया कशा प्रकारे लावल्या गेलं. शॉर्ट थर्डमॅन सर्कलच्या आतमध्ये गल्लीवर एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. बॅकवर्ड पॉईंटला इथं मात्र विकीला पाचारण केलेलं आहे. आणि जवळपास मिड ऑफला इथं मात्र शैलेश ठाकरे याला पाहतोय. ऑनसेटकडे जर पाहिलं आपण तर स्वतः महेश ठाकरे लॉंग ऑन बाउंड्रीला आहे. त्यानंतर मात्र उर्षभ पाहतोय आपण मिड विकेट. त्यानंतर रोशनला डीप मिड विकेट. यास मात्र चांगला चेंडू होता. सन्मान देऊन फक्त चेंडूला छोट्या बॅटचा वापर केलाय, पुश केलाय. मनगटी फटका. तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक डबल रन्स पूर्ण करताना. आणि हे जे क्लास क्रिकेट आहे, जेव्हा एका चांगल्या चेंडूवर तुम्ही स्ट्राईक रोटेट करताय. काय जबरदस्त चांगला चेंडू होता, पण त्यापेक्षा चांगलं चेंडूला टर्न केले मनगट्याच्या साड मिड विकेट एजंटकडे. आणि धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 47 या आकड्यावरती सध्या आहे. तिसरं षटक सध्या प्रगती पथावर. क्रिकेट विथ द ब्रेन. षटकार चौकारांसोबत एकेरी दुहेरी धावा देखील पाहायला मिळतात. ओव्हर द विकेट व पिच होता. टप्पा पडल्यानंतर काहीसा वळण घेत असताना चेंडू खूपच बाहेरच्या बाजूने वळण घेतला. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रनने धाव फलक जाऊन पोहोचलो पुढे ते 48 वरती. वार पलटवार हा तर खऱ्या अर्थानं क्रिकेटचा अविभाज्य घटक आहे. वार पाहायला मिळतो बॅटिंग करणाऱ्या नीरज 11 पोगावचा, परंतु पलटवार ब्रेक थ्रू कधी पाहायला मिळेल अष्टविनायक ठाकूरपाडाकडून. याच पाहता फुल टॉस निश्चित नो बॉलचा इशारा. आणि चेंडूला भिरकावलाय फाईन लेगच्या वरतून दूर असा षटकार. बुलाती है असं वाटते की पोगाव संघाचे फलंदाज अष्टविनायक ठाकूरवाडा संघाच्या गोलंदाजाला दिवसात तारे दाखवताना ज्या प्रकारे इथं मात्र एक सुपर कामगिरी पाहतोय आपण. फ्री हिटचा चेंडू असेल. फ्री हिट आता ऑन असेल. फ्री हिटचा नियम खऱ्या अर्थानं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 2007 साली ऑगस्टमध्ये अंमलात आणण्यात आला होता. आणि पहिला चेंडू फ्री हिटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतरत्न गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांनी फेस केला होता. फुल टॉस आहे. हा देखील ऑन साईडला उडवलाय. समोर क्षेत्ररक्षक. प्रयत्न खूप चांगले. त्याच्या वाक्याच्या बाहेर मिड विकेट सीमारेषा पार. हा षटकार. हे मला
बॅटिंग सुरू आहे. फलंदाज तुषार शेळके, सागर पाटीलची धावसंख्या जाऊन पोहोचली पुढे, ती म्हणजेच 61 धावसंख्या झालेली आहे. आणि जिथं जबरदस्त प्रहार पाहतोय आपण पोगाव संघाच्या माध्यमातून. आखोटप्पा चेंडू पूल केलंय मिडविकेट क्षेत्राकडे. इथं मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे, पण एका टप्प्याने चेंडू मात्र निघून जाईल मिडविकेट बाउंड्रीच्या बाहेर. अजून एका दमदार चौकार. त्या ठिकाणी थांबून राहिले खऱ्या अर्थानं. टेनिस बॉल स्वाभाविकपणे उसळी घेत असताना टेक ऑफ होत असताना आपण बघितलं आणि मिड विकेटला आता देखील हा चेंडू क्लिअर करतोय. एक टप्पा घेतल्यानंतर चौकार आणि धावफलक जाऊन पोहोचले पुढे, ते म्हणजेच 65 या आकड्यावरती. गरुड जब घेत असताना धावसंख्या नीरज लंपोगावची. याच पात्र चुकीचा फटका, पण जेलमध्ये कन्व्हर्ट होईल काय? काय बोलशील करण? ज्या प्रकारे खूप खालच्या लेवलचं आपण क्षेत्ररक्षण पाहतोय एक मोठ्या संघाचं, अष्टविनायका ठाकूरपडा संघाचं महेश ठाकरे निश्चित विचार करत असेल तोंडात बोट टाकून की कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे. ज्या प्रकारे या सामन्यात क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं. धावसंख्या सध्या आहे ती म्हणजेच 66 या आकड्यावरती. 66 वरती सध्या धावसंख्या. हेच क्रिकेट आहे. एक चांगला क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थाने एक सोपा झेल सोडतो आणि कधी कधी आपण बघितलं एखादा कमकुवत क्षेत्ररक्षक देखील चांगल्या पद्धतीचे झेल घेतो. आणि निश्चितीनं भरलेला क्रिकेटचा खेळ या मैदानावरती देखील कशा पद्धतीने रंग बदलेल याकडे नक्कीच आता लक्ष असेल. ऑन साईडला वळवला डीपमध्ये हा चेंडू. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आता डीपमध्ये आपण बघतोय. क्षेत्ररक्षक रोशन यांना खूप चांगल्या पद्धतीनं सेकंड अटेम्प्टमध्ये उचलून फेक करतात. आता तोपर्यंत सहजरित्या 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि दुहेरी धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचलं पुढे, ते 68 रन्स. शेवटचा चेंडू असेल या षटकातला पाहतोय आपण. आणि पहिल्याच वेळेस निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अष्टविनायका ठाकूरपडा संघाच्या माध्यमातून. नाव मोठे आहे, पण कागदावर जर मोठं नाव असलं ना त्यानंतर मात्र मैदानावर खूप मोठी कामगिरी करावी लागते, तर जे त्या संघाचं मोठं नाव कागदावर लिहिल्या जाते. सज्ज होताना गोलंदाज याच पात्रातून एक मोठा धमाका, हवाई फायर आणि चेंडू मात्र निघून गेलाय. षटकार. हर तरफ है ये शोर. त्रेपन्न धावा धावफलकावरती सध्या आहेत. 3 षटकांच्या ठिकाणी संपन्न झाला. पहिल्या षटकामध्ये आपण बघितल्या तर धावा 21 होत्या. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या 73 आहे. सॉरी, धावसंख्या 73 आहे. थोडीशी चुकीची दुरुस्ती पाहतोय आपण. आणि एक जबरदस्त धमाका आणि 18 चेंडूमध्ये काय जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. तर मात्र पोगाव संघाच्या माध्यमातून खूप मोठी चर्चा इथे मात्र विकेटवर पाहतोय आपण आणि चर्चा करणं गरजेचं आहे इथं मात्र अष्टविनायका ठाकूरपडा संघासाठी, कारण की अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज इथं मात्र देवा सज्ज होते दूर त्या टोकाकडनं. पहिल्या विकेटची प्रत्यक्षात 3 झेल उडाले होते आणि या 3 वेळेस मात्र कन्व्हर्ट करू शकला नाही. त्यामध्ये विकी 2 वेळेस जेल सोडतोय. त्यानंतर मात्र पाहिलं होतं की हरीश यांच्याकडे कम चान्स होती, पण तो सुद्धा जेलमध्ये कन्व्हर्ट करू शकला नाही. आणि त्याचाच परिणाम पाहतोय आपण की मिळालेल्या संधीचं सोडणं करता नाही तर मात्र काय धमाल आणि कमाल फटकेबाजी याला म्हणतात चौपेर. आणि मग मनसोक्तपणे फटकेबाजी करणं कशाला हे दाखवून दिलंय दोन्ही सलामीरांनी. एक अप्रतिम क्लास फलंदाजी पोगाव संघाच्या माध्यमातून. नक्कीच दोन्ही फलंदाजांना जीवनदान. संधी कुठेतरी होती, संधी जात बोललेल्या बिस्किटासारखी असते. थोडा उशीर झाला की आता तो निसटली समजा. आणि त्यानंतर दोन्ही फलंदाजांनी जे ज्वालामुखीचा उद्रेक ज्या पद्धतीने होता तशी बॅटिंग केली आणि धावसंख्येला नेऊन ठेवलंय. त्याने ते म्हणजे 73 या आकड्यावरती 73 रन्स आफ्टर 3rd ओव्हर. स्लॉगरचं अजून एक षटक या ठिकाणी बाकी आहे आणि ज्या षटकामध्ये आलाय गोलंदाज देवा. निश्चित देवा यांच्याकडे खूप मोठी जबाबदारी असेल या अंतिम षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याची. आणि इथं मात्र असं वाटतं की टेनिस बॉल फुटबॉल दिसतोय ज्याप्रमाणे सेट झालेले आहेत. खूप चांगली चौपर फटकेबाजी आपण पाहतोय दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून.
पहिला चेंडू मजबूर केले चुकी करण्यासाठी हवेत आहे स्वतः देवा चेंडू खाली. आणि मी सातत्याने नेहमीच सांगतोय की या संघाचा एक ट्रम्प कार्ड गोलंदाज जो कोणी असेल तो म्हणजे देवा. आणि तब्बल 19 चेंडू पाहिला आपण पहिल्या विकेटच्या प्रतिकेसाठी आणि पहिल्या चेंडूवर मात्र पहिला ब्रेक थ्रू मिळून देतोय गोलंदाज देवा. 73 धावसंख्येची पार्टनरशिप या ठिकाणी फोडण्यात आली आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय तो म्हणजेच तुषार शेलके बाद होत्या ठिकाणी. खूप चांगला परफॉर्मन्स या मॅचमध्ये राहिला त्यांचा. आघाडीला येत असताना जी सुरुवात हवी होती बॅटिंग करणाऱ्या नीरज इलेव्हन पोगावसाठी ती सुरुवात या दोन्ही सलामीवीरांनी करून दिली आणि आता साथ सोडतोय हा फलंदाज तुषार, ती फलंदाज सागरची, तो माघारी परतला. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज पाहतोय आपण खेळपट्टीवर येताना. त्रिमूर्ती एक अजून चांगला धमाकेदार खेळाडू म्हणून ज्याचं नाव सातत्याने आपण उल्लेख करतोय. मैदानामध्ये खूप कमाल आणि धमाल करणारा हा फलंदाज. पण सागर आक्रमण करेल या अंतिम षटकातल्या काही चेंडूवर. एक खूप मोठी धावसंख्या मात्र उभी केलेली आहे पोगाव संघाने. यास पात्र बॅक टू द बॅक दुसरा फलंदाज परतीचा प्रवास करावा लागेल. काय सुपरहिट गोलंदाजी करताना मात्र देवा पाहतोय आपण लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर दुसरा विकेट प्राप्त करतोय. टॉस बॉक्समध्ये येऊन सज्ज राहायचं आहे. आणि कारण चर्चा होती की ब्रेक थ्रू कधी मिळेल. पण मी सातत्याने नेहमी अष्टविनायक ठाकूरपाडा संघासाठी हेच सांगतोय की देवा तुमच्याजवळ खूप एका चांगला दर्जेदार गोलंदाज आहे, त्याचा वापर जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे. आणि आज परत एकदा या सामन्यात सिद्ध केलंय की माझ्यात गुणवत्ता का आहे आणि ती गुणवत्ता मी इथं मात्र सिद्ध करतोय. आता मात्र विकेट हॅट्रिक होते गोलंदाज देवा ज्यांनी अप्रतिम सुरुवात केली होती. पहिल्या चेंडूवर मजबूर केले तुषारला खेळाडू कक्षामध्ये जाण्यासाठी. त्यानंतर मात्र एका चांगल्या चेंडूवर मात्र विकेट किपरकडे भाग पाडला झेल देण्यासाठी आणि 2 फलंदाज मात्र 2 चेंडूवर बाद करतोय देवा. विकेट हॅट्रिक पूर्ण करेल काय पाहायचंय. नक्कीच 73 वरती 2 धक्के आता बसलेत. इज ऑन हॅट्रिक. यास पाता पूल करण्याचा प्रयत्न हवेत आहे पण सुरक्षित हा चेंडू आहे कारण की खूप दूर क्षेत्ररक्षक होता आणि इथं मात्र तालमेल पाहायला मिळाला नाहीये. दिमा थ्रो आणि त्या संधीचं सोडणं केलंय आणि या 2 धावा सहज पूर्ण करतोय फलंदाज. बॅकअप आहे त्या ठिकाणी. चेंडू उडवला फेकी वेगाने. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट झालं असतं तर चित्र काही ओळख पाहायला मिळालं असतं परंतु ते हुकलं. बॅकअप होतं. 2 धावा मिळतात या चेंडूवरती आणि आता धाव फलक जाऊन पोहोचलं 75 या आकड्यावरती. एक ट्रम्प कार्ड गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो. ठाकूरपाडा अष्टविनायक ठाकूरपाडा आपल्या भात्यामधील आपल्या तोफखान्यामधील अस्त्र बाहेर काढत असताना लेफ्ट केलाय चेंडूला. ऑफ स्टंपच्या बाहेर होता खूप चेंडू. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. या एकेरी एक्स्ट्रा धावेने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे. ते 76-76 या आकड्यावरती. चेंडू अजूनही आपण बघितले तर शिल्लक आहे ते म्हणजे 3 या षटकामधले. अर्थातच या पहिल्या सत्रामध्ये ज्या ठिकाणी अष्टविनायक ठाकूरपाडाच्या अगेन्स्ट बॅटिंग करत असताना आपण बघतोय नीरज इलेव्हन पोगाव या संघाला. 76 वरती आतापर्यंत धावसंख्या मिड ऑफ सरकत असताना एक्स्ट्रा कव्हरमध्ये डीपमध्ये लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला आणि त्याचबरोबर डिपिशकावा पॉईंट ऑन साईडला लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. ऑन साईडला उडवलाय स्टँड अँड डिलिव्हर्ड. खूप उंच आणि तितकाच लांब. लॉंग ऑन सीमारेषा पार हा षटकार. होऊन दिलं लॉंग ऑनच्या बाहेर चेंडूला. हा फटका आपण बघितला फलंदाज तुषारच्या बॅटमधून. धावफलक 82 आकड्यावरती. यावेळी देखील उडवलाय. गॅप आहे आणि सरळ चेंडू हवाई मार्गाने लॉंग ऑनला आता देखील क्लिअर करेल. अंपायरचा इशारा. टप्पा घेतल्यानंतर हा चेंडू लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकारानंतरचा चौकार. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. आक्रमण आता देखील पाहायला मिळालं. दोन्ही आघाडीचे फलंदाज 73 वरती नक्कीच बाद झाले परंतु सूत्र हातामध्ये घेत असताना हा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो तो म्हणजे तुषार गायकर सध्या पाहायला मिळतात 4थ्या क्रमांकावरती. त्यांच्या बॅटमधून
आतापर्यंत 12 धावा 3 चेंडूंचा सामना करत असताना 400च्या स्ट्राईक रेटने ते बॅटिंग करतात. एका चेंडूचा जुनी शिल्लक जो देवा कुठेतरी हावी होत होता या षटकामध्ये त्याच्यावरती आता हे आक्रमण पाहायला मिळालं. 2 चेंडूवरती 2 त्याने गडी बाद केले आणि त्यानंतर आपण बघितला तर आता षटकार आणि चौकार येतोय. अखेरचा चेंडू फुलर लेंथ होता. बॅक टू दी बॉल डाऊन दी ग्राउंड. गॅप मध्ये हा फटका सरळ चाललाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला शिरत सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा चौकार. पहिल्या डावाचा पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. नीरज 11 पोगावच्या कॅप्टनने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला होता आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना जाऊन पोहोचला तो नीरज 11 पोगाव संघ 90 या आकड्यावरती. आणि आता 91चं लक्ष असेल दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अष्टविनायक ठाकूरपाडा या संघासमोर. निश्चित जेव्हा प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल तर आपण ऐकूया एक कालेरचा बुलंद आवाज, एक खूप छान असे आदर्श शिक्षक आणि एका चांगलं व्यक्तिमत्व संदीप बागुल सरांना आपण ऐकूया पुढच्या इनिंगसाठी. धन्यवाद सुनील, धन्यवाद करण. तर या ठिकाणी आपण पाहिलं धावसंख्या झालेली आहे एकूण ती 90 आणि 91 धावांचं भलं मोठं एक डोंगर या ठिकाणी रचलेलं आहे. आणि पाहूया या ठिकाणी आता कशा पद्धतीने फलंदाजी होईल. खरं तर मर्यादित षटकामध्ये धावा खूप महत्त्वाच्या असतात आणि त्या एवढ्या धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक सन्मानजनक टोटल आपण पाहतोय धावसंख्या फलकावर. आणि या ठिकाणी आपण पाहिलं की जे पूर्णपणे श्रेय जाते या फलंदाजांना, ज्या पद्धतीने या ठिकाणी सागर तुषार अप्रतिम खेळी साधली आणि त्याचाच परिणाम स्वरूप आपण पाहिलं की 91 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे संघासमोर. नाणेफेकीसाठी यायचंय. नाणेफेकीसाठी आपण आवाज देतोय. अंजूर आणि त्यांच्या समोरील संघ सलामीची जोडी मैदानावर येत असताना आपण पाहतोय. सागर आणि महेश या ठिकाणी आपण पाहतोय त्यांना मैदानावर येत असताना. आणि गोलंदाजीमध्ये त्या ठिकाणी येत आहेत ज्ञानेश्वर. सुरुवातीची षटकं खूप महत्त्वाची असणार आहेत कारण की सुरुवातीच्या षटकांमध्ये चांगली धावसंख्या उभारावी लागणार आहे. 91 धावांचा पिछा करत असताना सुरुवातीचे षटक हे खूप महत्त्वाचं असणार आहे. खास करून पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहूया हे दोघेही फलंदाज काय कामगिरी करतील. आपण पाहिलं होतं मगाशीच 108 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं प्रिन्स एंटरप्राइजेसच्या समोर.
ठाकूरपाडा संघाने मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं अप्रतिम कामगिरी त्या ठिकाणी केली होती आणि 108 धावांचं लक्ष्य प्रिन्स एंटरप्राइजेस या संघासमोर ठेवलं होतं आणि यावेळी सुद्धा आपण पाहतोय की अप्रतिम या ठिकाणी कामगिरी करून 91 धावांचं लक्ष्य ठेवलेलं आहे. नीरज 11 पोगाव हा संघ आपण पाहतोय आता या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आणि अन्य सगळे खेळाडू आपण पाहतोय 38 सर्कल मध्ये पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं षटक आणि या ठिकाणी ज्ञानेश्वर गोलंदाजीची धुरा सांभाळतोय आणि त्याला सामोरं जाईल फलंदाज ज्याचं नाव आहे सागर. मोठे फटके खेळण्याची क्षमता हे दोघेही फलंदाज ठेवतात. पाहूया या ठिकाणी कशी सुरुवात करतील. बॉलिंग मार्कवर ज्ञानेश्वर यावेळी मात्र बॅटच्या मधोमध घेतला. अतिशय जबरदस्त सुरुवात आणि चेंडू जातोय हा सरळ हा षटकारासाठी अप्रतिम फटका. अप्रतिम सुरुवात. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी चोख प्रत्युत्तर, एक चांगला समाचार आणि हा षटकारासाठी चेंडू गेलेला आहे. चांगली सुरुवात. धावसंख्या फलकावर धावसंख्या आता 6. पुढचा चेंडू ज्ञानेश्वर कडनं पुन्हा एकदा सागरसाठी. पुन्हा एकदा जागेवर मारण्याचा प्रयत्न. हवे चेंडू आहे परंतु पाहूया यावेळी अप्रतिम प्रयत्न होता परंतु झेल हा सुटलेला आहे आणि सागर सारख्या फलंदाजाला त्या ठिकाणी जीवनदान मिळतंय. ही खूप मोठी गोष्ट आहे कारण की सागर सारख्या फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. झेल सुटतीये आणि निराश होत आहेत. खरोखरच एक चांगला चेंडू, चांगलं कमबॅक आपण पाहायला मिळालं. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात हवेत चेंडू जरूर होता परंतु त्या ठिकाणी झेल सुटतोय आणि जीवनदान मिळालेलं आहे. आता स्ट्राईकवर सज्ज होतोय ज्याचं नाव आहे महेश. महेश जवळ सुद्धा मोठे फटके खेळण्याची एक एलिजिबिलिटी आहे. पाहूया पुढचा चेंडू ज्ञानेश्वर कडनं महेशला. जागेहून मारलाय अप्रतिम फटका त्या ठिकाणी मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकार. ज्या पद्धतीने सुरुवात अपेक्षित होती आणि त्याच पद्धतीने सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते या फलंदाजांकडनं. पुढचा चेंडू या मात्र जागेवर हवे चेंडू आहे. पाहूया त्या ठिकाणी खेळाडू कोणत्याही प्रकारची चूक नाही आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय आणि उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळते क्षेत्ररक्षणाकडनं. फटकेबाजी पाहायला मिळत होती परंतु यावेळी आपण पाहिलं की स्ट्रोकच्या पाठीमागे एवढी ताकद नव्हती. बराचसा वेळ चेंडू हवेत होता आणि कोणत्या प्रकारची चूक पाहायला मिळाली नाहीये आणि क्षेत्ररक्षण एक सुंदर झेल घेतलेला आहे आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. निराश होऊन तंबूमध्ये परतलेला आहे आणि त्याची जागा भरून काढण्याकरता आता मैदानावर आलेला आहे ज्याचं नाव आहे यतीश. गुडलेंथवर टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे बीट केलं फलंदाजाला. यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू सरळ जातोय आणि एक चांगली वापसी त्या ठिकाणी, चांगलं कमबॅक करतोय. आपण पाहिलं की सुरुवाती चेंडूवर चांगला समाचार घेतलेला होता, षटकार मारला होता परंतु यावेळी आपण पाहतोय ज्ञानेश्वरला चांगला भेदक मारा करत असताना. पुढचा चेंडू बॅटच्या मधोमध घेतलाय, सरळ दिशा दिलेली आहे, चेंडू गेलेला सरळ हा. पाहूया काय निर्णय येतोय त्या ठिकाणी आणि चेंडू गेलेला आहे षटकारासाठी. अप्रतिम सुरुवात.
आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 29. अप्रतिम सुरुवात, 19 धावा धावसंख्या फलकावर, जवळजवळ 91 धावांचा या ठिकाणी पिछा करत असताना दमदार सुरुवात या ठिकाणी करून दिलेली आहे फलंदाजांनी. मात्र एक गडी बाद झालेले आहे महेशच्या स्वरूपात. महेश बाद झाला. या ठिकाणी सागर मात्र चोख प्रत्युत्तर देतोय आणि त्याला साथ निभावण्याकरता या ठिकाणी नवीन फलंदाज आलेला आहे तो यतीश. चांगलं ताळमेळ पाहायला मिळालं होतं, परंतु त्या ठिकाणी गडी बाद करण्यात यश प्राप्त झालं होतं ज्ञानेश्वरला. पाहूया पुढचं चेंडू, पुढचं षटक घेऊन आलेलं आहे आकाश. जागेहून अप्रतिम टोलावलाय, आसमानी टोला, आणि सरळ जातोय या ठिकाणी षटकारासाठी. यतीशच्या बॅट मधनं सुरुवात जी आहे षटकाराने करतोय, आपलं खातं वैयक्तिक खोलतोय. जागेवर मारला, बॅकफुटला पंच केलेला आहे. पाहूया माइट विकेटला खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. काही टप्प्यावर चेंडूला कलेक्ट केलं गेलं आणि जसा चेंडू मिळाला फेकला गेला आणि एका धावेतच समाधान मानावं लागतंय खेळाडूंना. आता या एका धावेसोबतच धावसंख्या पुढे सरकतीये, होती येते 26. अप्रतिम सुरुवात. पहिल्या षटकामध्ये 19 धावा होती आणि आता दुसरं षटक मार्गस्थ असताना अप्रतिम कामगिरी मुंडोरा यांकडनं फलंदाज आपला गोलंदाज. यावेळी मात्र पुन्हा एकदा जावेहून लॉंग ऑफला त्या ठिकाणी प्रयत्न होता, परंतु जेल सुटलेला आहे आणि सोबतच चौकार. दोघाही फलंदाजांची मानसिकता एक दिसते की 1-2 धावांमध्ये इंटरेस्टेड नाही आहेत. चौकार आणि षटकारानेच या ठिकाणी धावा बनवतायत. पुन्हा एकदा हवा तसा बॅटच्या पट्ट्यात आलेला कार्पेटच्या साहाय्याने चेंडू गेलेला आहे, परंतु जोपर्यंत चेंडू कलेक्ट केला जातोय आणि एक धाव सहज त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. एक चांगली रणनीती आपण पाहतोय. मोठा फटका खेळल्यानंतर स्ट्राईकला रोटेट केलं जात आहे आणि या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, होते ती 31. स्ट्राईकला सज्ज होते फलंदाज, त्याचं नाव आहे यतीश. यतीशच्या बॅटमधनं बॅटच्या मधोमध आणि आपण पाहतोय हा चेंडू उडवलाय, सरळ जातोय षटकारासाठी. या षटकारा स्वरूपात धावसंख्या आता पुढे सरकते, होती ती 37. चेंडू द्यायचंय. 91 धावांचा डोंगर रचलेला असताना त्या ठिकाणी सुरुवात अप्रतिम केली जाते, चोख प्रत्युत्तर. प्रत्येक गोलंदाजाचा या ठिकाणी पुरेपूर समाचार घेतला जातोय. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या आणि या दुसऱ्या षटकात मार्गस्थ असताना अप्रतिम फटकेबाजी. 2 षटकार तर निश्चितच या स्वरूपात आणि चौकार सुद्धा लावलेला आहे, परंतु आपल्याला निश्चित स्वरूपात कळेल की किती धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. परंतु दोघांकडनं एक चांगली कामगिरी अप्रतिम त्या ठिकाणी सुरुवात करून देते. आत्मविश्वास जबरदस्त आहे. तुफान फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते, धुवाधार बल्लेबाजी. आतापर्यंत या षटकामध्ये 18 धावा आलेल्या आहेत. शेवटच्या चेंडूमध्ये पाहूया, जागून मारलाय, ऑफ ड्राईव्ह केले, परत मिड विकेटला खेळाडू तैनात आहे. पाहूया त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आणि पाहूया दुसऱ्या धावेकरता प्रयत्न होतोय आणि ओव्हर थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू कलेक्ट केला गेला नाहीये आणि 2 धावा निश्चित स्वरूपात त्याचा फायदा मिळालेला आहे. षटकाची समाप्ती, 2 षटकांच्या समाप्तीनंतर मयूर आम्हाला सांगतायत स्कोर धावसंख्या झालेली आहे 1 बाद 39. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या आणि आता या दुसऱ्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत एकूण त्या 20 धावा आलेल्या आहेत. अप्रतिम सुरुवात या ठिकाणी. 19 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 20. अशा एकूण जवळजवळ धावा
39. अजूनही 12 चेंडूंवर 52 धावांची आवश्यकता. खरी परीक्षा आता असणार आहे. सुरुवात तर निश्चित स्वरूपात चांगली झालेली आहे, परंतु आता येणाऱ्या षटकांमध्ये जर अशाच पद्धतीने फटकेबाजी पाहायला मिळाली तर निश्चित स्वरूपात एक चांगला सामना आपण पाहायला मिळणार आहे. रिक्वायर रन रेट असणार आहे 26चा. प्रत्येक षटकामध्ये 26 धावा म्हणजे जवळजवळ 12 चेंडूंवर या ठिकाणी 52 धावांची आवश्यकता असणार आहे. 12 balls and 52 runs are required here for the team for winning. Alpesh has brought into the attack. In the previous match, Alpesh bowled really well. That was a maiden over, and that was beautiful over from him, and that expectations are here from him. This time, beautiful ball, getting and bounce, unexpected bounce. The ball is going there. Meanwhile, the batsmen are going for the second run. Easily taken. The ball was really great. Unexpected bounce there. The wicket keeper could not collect. Meanwhile, the batsman got the 2 runs. Couple of runs. With the 2 runs now, the score moves up to now 41. Still 11 deliveries are there and runs are required 50. Minimum ball and maximum runs. Here he goes. Oh, what a cleared that distance, and that goes for a big 6. Man is not interested in the single and doubles. He is interested in sixer and boundaries. What a stroke that was. Plenty of power, and he is continuing with his blazing bat. Saga on a fire. Just pushed, and he will get this time single. A beautiful ball from him into the block hole. The batsman was trying to hit the big, but meanwhile he is getting just a single. Both the batsmen are aggressive. Both the batsmen have a capacity to hit the big strokes. The Saga, who started really, he has given the auspicious start, wonderful start for the team. He is still on the crease. And this is outside of the off stump, and the umpire gives it wide. The extra run adds into the score, and the score moves up to now. Our scorer says 49 runs. Still 42 runs are required from coming deliveries. 15 balls. Whoa! What a stroke that is! That goes! One more 6. Beautiful stroke. Eight ball and still runs are required. 36. This is once again in the air. So what happens? The fielder comes down with it, and that is no chance for the fielder, and that will go once more 6. Back-to-back 6s. He is real on a fire. He completes his hat-trick. Yatish, calculated stroke that was, and 30 still runs required. 30 धावा अजूनही आवश्यक आहेत
फटकेबाजी या ठिकाणी तुफान पाहायला मिळते, खास कडनं यतीश जो की त्याच्या वैयक्तिक धावा पाहिल्या तर धावा झालेल्या आहेत त्याच्या एकूण 25. 4 षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली, 1 धाव त्याने पळून काढलेली आहे. जबरदस्त तुफान फटकेबाजी पाहायला मिळते त्याच्या बॅटमधनं. पुढचा चेंडू यावेळी मात्र जागेवरून मारलेला प्रतिम फटका, चेंडू सरळ जातोय हा षटकारासाठी. आई गौदेवी माझी माऊली तुला विनवणी केली, आई तुला विनवणी केली. उघड उघड दरवाजा राहील काही आरतीची गायली. आने वाले 6 गेंदों में 25 रनों की आवश्यकता है, माफ कीजिएगा 24 रनों की आवश्यकता 6 गेंदों में. हालांकि इन दोनों ने बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन किया, खास करके यतीश द्वारा रनों की बौछार, बिल्कुल बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन. हालांकि साथ भी अच्छा निभाया है वहां पर सागर ने. छह गेंदों का सामना किया है और 6 गेंदों में यतीश के रन जो की है 31. अच्छी पारी यहां पर. आने वाले 6 गेंदों में 24 रनों की आवश्यकता. क्या जबरदस्त मैच यहां पर मुकाबला दोनों टीमों के बीच. गेंदबाजी में यहां पर परिवर्तन, गेंदबाजी को लाया गया है यहां पर अविनाश को, और अविनाश का सामना करेंगे सागर. अगली गेंद मुंडोरा एंड से सागर के लिए. बेहतरीन गेंद ब्लॉक होल में, केवल 1 रन यहां पर मिलेगा. बेहतरीन गेंदबाजी. पहली गेंद, नहर की पहली गेंद ब्लॉक होल में गेंद को किया. सागर वहां पर थे लेकिन कुछ नहीं कर पाए, केवल 1 रन वहां पर ले पाए. आने वाले 5 गेंदों में अभी भी 23 रनों की आवश्यकता रहेगी. यतीश स्ट्राइक पर, जगह से खेला, ऑफ ड्राइव किया है, लॉन्ग ऑफर खिलाड़ी तैनात है. जब तक वहां पर गेंद को कलेक्ट किया नहीं, दूसरे रन के लिए दौड़ेंगे सागर वहां पर डेंजर एंड पर, और पारी यहां पर समेटती हुई सागर की. रन आउट हो चुके हैं. सागर सारखा महत्वाचा खेळाडू त्या ठिकाणी बाद झाला. सागरने ज्या पद्धतीने सुरुवात करून दिली होती आपल्या संघाला, पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं 19 धावांची खेळी त्यांनी साधली होती. मात्र यावेळी आपण पाहतोय सागर त्या ठिकाणी बाद होतोय आणि त्याच्या वैयक्तिक धावा झाल्या होत्या त्या एकूण आपल्याला स्कोर सांगतीलच, परंतु यतीश त्या ठिकाणी अजूनही आहे. पुढचा सामना होणार आहे नवघर आणि पिंपळास या दोन्ही संघांमध्ये. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी तयार राहायचं. आपण टॉस बॉक्समध्ये आपण टॉस घेणार आहोत. यतीश त्या ठिकाणी आहे आणि यतीशकडलं फार मोठ्या आशा आहेत. ज्या पद्धतीने फलंदाजी पाहायला मिळाली तशीच त्या ठिकाणी फलंदाजी. यावेळी मात्र चेंडू वाईट पंच घोषित करतात. निश्चित स्वरूपात दबाव त्या ठिकाणी आहे दोघांवर. 4 चेंडूंवर अजूनही 21 धावांची आवश्यकता आणि स्ट्राइकला त्या ठिकाणी आहे यतीश, जो की आत्मविश्वास त्याचा जबरदस्त आहे. उत्तुंग फटकेबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेली आहे, परंतु पाहूया यावेळी काय करतोय. जागेवर मारलाय अप्रतिम ड्राइव्ह आणि त्या ठिकाणी जेल सुटतोय. चेंडू जातोय षटकारासाठी. मेरे बयान का नाम मेरे
फलंदाजी करतोय. खरोखरच अप्रतिम त्या ठिकाणी सामना रंगतदार पाहायला मिळतोय. तीन चेंडूंवर 15 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू या ठिकाणी यतीशसाठी आणि हा चेंडू असणार आहे वाईट. स्क्वेअर मारा आणि खरोखरच या ठिकाणी आपण पाहतोय पूर्णपणे दबाव त्या ठिकाणी यतीश सारख्या फलंदाजाला त्या ठिकाणी नाकी नऊ आलेला आहे. खरोखरच त्याला थांबवणं एक विषय झालेला आहे. खूप मोठी आता या ठिकाणी कसोटी असणार आहे. पुढचा चेंडू यावेळी मात्र जागेहून खेळलेला आहे आणि चेंडू सरळ जातोय. हा पाहूया काय चौकार. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचा खेळाडू फक्त बघत राहिला. अप्रतिम फटकेबाजी यतीशकडनं आणि जवळजवळ त्याच्या धावा झालेल्या आहेत. एकूण पाहूया आमचे स्कोरर सांगतीलच, परंतु षटकार आणि चौकाराने त्याने त्या ठिकाणी वैयक्तिक धावा ज्या केलेल्या आहेत अप्रतिम चांगली त्या ठिकाणी खेळी साधलेली आणि 44 धावा त्याच्या वैयक्तिक आहेत. कठीण परिस्थितीमध्ये एक चोख कामगिरी करत असताना आपल्या संघाला त्या ठिकाणी सावरतोय आणि 44 धावांची एक मोठी खेळी त्याची पाहायला मिळते. आपल्याला पाहूया आता या ठिकाणी निश्चित स्वरूपात दडपण पाहायला मिळतंय, परंतु आत्मविश्वास निश्चित वाढलेला आहे. पिंपळास संघाचा कर्णधार आपल्याला विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचोय. नाणेफेकी आपण करून घेणार आहोत. चेंडू द्यायचा आहे. यतीश जो की 44 धावांवर खेळतोय, त्याचा साथ चांगलाच दिला होता. सागरने सुद्धा एक चांगली खेळी केली होती. 28 धावा त्याने बनवल्या, परंतु यतीश याचा साथ चांगलाच निभावतोय फलंदाज. सुंदर खेळी त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि कठीण परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी आपण पाहतोय चांगली प्रगती त्या ठिकाणी आणि एक रंगतदार सामना आपल्या प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. पाहूया आता या ठिकाणी या 2 चेंडूंवर 10 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके या ठिकाणी संघाला जिंकून देऊ शकतायत आणि त्याचा आता या ठिकाणी सामना करणाऱ्या स्ट्राईकला असणार आहे यतीश. जर यतीश आहे तर सगळंच काही शक्य आहे. पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा यतीश स्ट्राईकवर असणार आहे आणि गोलंदाजीच्या मार्कवर आहे अविनाश. या ठिकाणी हवे चेंडू पाहूया. लॉंग ऑफला खेळाडू तैनात आहे आणि चेंडू सरळ जातोय. यश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आणि सागर सारख्या माफ करा फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. यतीश मोठा मासा त्या ठिकाणी जाळ्यात अडकलेला आहे. असं वाटत होतं की सामना जो आहे हा मोठे फटके मारून जिंकू शकतो, परंतु या ठिकाणी हवेत चेंडू आणि कोणत्या प्रकारची चूक केली नाही आणि क्षेत्ररक्षकाकडनं एक सुंदर झेल आणि मोठा त्या ठिकाणी फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेला आहे. आता नवीन फलंदाज आलेला आहे मैदानामध्ये, त्याचं नाव आहे हरेश. शेवटचा चेंडू आहे. खरोखरच पूर्ण श्रेय या ठिकाणी आपण म्हणू शकतो की ज्या पद्धतीने गोलंदाजी केलेली आहे अविनाशने शेवटच्या षटकामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहूया. शेवटचा चेंडू शेष आहे आणि या चेंडूवर 10 धावांची आवश्यकता आहे. काही घडू शकतं. आणि या ठिकाणी सामना जिंकलेला आहे नीरज 11 पोगाव. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक ठाकूरपाडा. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला गेला, खास करून सागर आणि यतीश कडनं. परंतु या ठिकाणी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली शेवटच्या षटकामध्ये अविनाशाने, त्याचं कौतुक करावं लागेल.
टॉस बॉक्स मध्ये आता आपण पिंपळास संघाचा कर्णधार आपण लगेच यायचे आणि नाणेफेकी आपण करून घेणार आहोत. अप्रतिम सामना आपण पाहिला दोन्ही संघांमध्ये, परंतु या ठिकाणी निश्चित स्वरूपात कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. अविनाश याने अप्रतिम त्या ठिकाणी गोलंदाजी हाताळली. यतीश सारख्या महान खेळाडूला त्या